अरे दादा and my friend Vaini is here. बसा बसा. चला सगळी मंडळी आलेली दिसतात. आईसाहेब आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आजची मीटिंग नेमकी कशासाठी तुम्ही भरवली. सुरू करूया आपण. थोडं थांबूया. सगळेजण आले नाहीयेत अजून. साहेब आय थिंक सगळे आलेत. कोण याचं बाकी? एक महत्वाची व्यक्ती आहे आपल्या अगदी परिचयाची. मी त्याला आपलंच मानते. कोण आहे साहेब? आपला विलास. तो आला की मग सुरुवात करूया. मी फोन लावून विचारतो कुठपर्यंत आले. झेंडे कुठे आहात तुम्ही? सर आलोच आहे मी. सॉरी आई साहेब जरा उशीर झाला. सॉरी. हरकत नाही. चला सगळेजण जमलेत आता. आजच्या मीटिंगची मी सुरुवात करते. आज सरंजामांच्या या भव्य बंगल्यात आपण सगळेजण जमलो. इथे आमचं कुटुंब अगदी आरामात आणि सुखाने राहते. आज ही जी काही समृद्धी आणि पैसा आपल्याला दिसतोय त्याची सुरुवात मात्र कष्टाने झालेली आहे. माझे यजमान दादासाहेब यांनी सुरू केलेल्या सरंजामे इंडस्ट्रीजला स्थैर्य आणि सुबत्ता मिळवून दिली ती विक्रांतने. आज सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालमत्ता खूप मोठी आहे. आज 3-3.5 हजार कोटींची मालमत्ता आहे. आणि या सगळ्याचं श्रेय आहे विक्रांत यांचं. आईसाहेब विक्रांत थांबा. आजची मीटिंग मी बोलावली तेव्हा मला बोलू द्या. तुम्ही फक्त ऐकायचं. विक्रांतनी फक्त बिझनेसच सांभाळला असं नाही तर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतली. जयदीपला खंबीर आधार दिलाय. माझ्या तब्येतीला जपलंय. आणि हे सगळं करता करता त्यांनी स्वतःकडेही लक्ष दिलं नाही. दुर्दैवानी राजनंदिनी गेल्यानंतर ते एकटे पडले. पण त्यांनी काम कधी थांबवलं नाही. स्वतःच्या दुःखामुळे कुटुंबाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. पण मला आज आनंद होतोय. विक्रांतचा एकटेपणा संपलाय. त्याच्या आयुष्यात ईशा आली. मला वाटतं आज सगळं बोलायला ही अतिशय योग्य अशी वेळ आहे. भाजन सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची सगळी कागदपत्र तुमच्याकडे. मला सांगाल का की ही सगळी मालमत्ता याची सगळ्याची वाटणी कशी झालेली? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची जी मालमत्ता आहे म्हणजे हे सगळे व्यवसाय, स्थावर मालमत्ता, शेअर्स हे सगळं आईसाहेब आणि जयदीप सरांच्या नावावर आहे. या दोघांमध्येच सगळ्या मालमत्तेची वाटणी केलेली आहे. ठीक आहे. मग ही माझी प्रॉपर्टी आणि शेअर्स मला जर दुसऱ्यांच्या नावावर करायचे असतील तर मी करू शकते.
अर्थात, पण त्यासाठी थोडी वेगळी प्रोसिजर करावी लागेल. आणि तुम्ही मात्र तुमच्या मालमत्तेचा हक्क कोणालाही देऊ शकता. तो अधिकार आहे तुम्हाला. छान. मग मला आता या सगळ्यांच्या उपस्थितीत हे जाहीर करायचंय की माझ्या नावावर असलेली मालमत्ता मी विक्रांतच्या नावावर करते. वाव आईसाहेब, महाजन, तुम्ही प्रोसेसला लगेच सुरुवात करा. उलट लवकरात लवकर हे पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. आई साहेब, एक मिनिट. माफ करा, तुमची ही इच्छा मात्र पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे आई साहेब, ही कागदपत्र वाचा. त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही हे मला वाचायला देण्यापेक्षा मी जे सांगते ते तुम्ही का करत नाही आहात? या कागदपत्रांमध्ये जे लिहिलंय त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं होऊ शकत नाही. अहो, तुम्ही आत्ताच या सगळ्यांच्या समोर सांगितलं ना की माझ्या नावावरची प्रॉपर्टी मी कुणाच्याही नावावर करू शकते. मग जर ती मला विक्रांत सरंजामे यांच्या नावावर करायची असेल तर तुम्ही नाही का म्हणताय? कारण आईसाहेब, या कागदपत्रांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलंय की तुम्ही आणि जयदीप सर आपली मालमत्ता कोणाच्याही नावावर करू शकता, फक्त विक्रांत सरंजामे हे एक नाव सोडून. काय? हो, इथं उपस्थित असणारा प्रत्येक माणूस ही कागदपत्र तपासून पाहू शकतो. स्पष्टपणे इथं विक्रांत सरंजामे हे नाव घालण्यात आलेलं आहे. फक्त त्यांच्या नावावर ह्यातलं काहीही करता येणार नाही. तुम्ही दुसरं कुठलंही नाव सांगा, मी लगेच प्रोसेस सुरू करतो. मी माझी मालमत्ता कुणाला द्यायची हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मला ती विक्रांत सरंजामे यांना द्यायची. पण आईसाहेब, तसं नाही होऊ शकत. परांजपे, तुम्ही तरी नीट बघा. तुम्हाला माहिती मला काय हवंय ते. तुम्ही यांना नीट समजावून सांगा. माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. पण मुळात ही अट घातली कोणी? दादासाहेबांनी. पण का? आईसाहेब, एक मिनिट, मी बोलू? महाजन म्हणतात ती गोष्ट खरी आहे. सरंजामेंच्या कुठल्याही प्रॉपर्टीवर माझा अधिकार नाही. आणि कोणालाही ती प्रॉपर्टी माझ्या नावावर करताही येणार नाही. विक्रांत, तुम्ही काय बोलताय हे? होय आईसाहेब, हा क्लॉज मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये मीच दादासाहेबांना टाकायला सांगितला होता. पण त्याचं कारण काय? दादासाहेबांचा तुमच्यावर किती जीव होता हे सगळ्या जगाला माहितीये. आणि त्याही पेक्षा हा सगळा डोलारा सांभाळण्यासाठी तुम्ही किती कष्ट केलेत हेही माहितीये सगळ्यांना. अगदी बरोबर बोललात तुम्ही आईसाहेब.
विश्वास. हा माझ्यासाठी सगळ्यात जास्त मोठा आहे. दादासाहेबांचा माझ्यावरती विश्वास होता. मी त्यांचा सगळा बिझनेस व्यवस्थित सांभाळीन हा त्यांचा माझ्यावर विश्वास होता. आणि या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ नये. माझ्या बाबतीत कुठलीही वेगळी गोष्ट त्यांच्या मनात येऊ नये म्हणून मुद्दामून मीच हा क्लॉज त्यांना तिथे टाकायला सांगितलं. त्यावेळेस ही जबाबदारी कोणीतरी घेणं खूप गरजेचं होतं आईचं. आणि माझ्याशिवाय तेव्हा ही जबाबदारी घेणारं दुसरं कोणीच नव्हतं. मी ही सगळी जबाबदारी, ही मालमत्ता नंतर तुमच्या दोघांकडनं हडप करण्यासाठी घेतोय असं जर त्यांच्या मनात आलं असतं तर. मला ते नको होतं आईचं. माझा हेतू स्वच्छ होता. दादासाहेब ही अट घालण्यासाठी कधीच तयार नव्हते. पण मीच त्यांच्या मागे लागून लागून हा क्लॉज त्यांना टाकायला लावला आणि मग निश्चिंत झालो. इतकी वर्ष तुम्ही कष्ट केले, सरंजामे इंडस्ट्रीजला एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि तुमचा या कशावरच अधिकार नाही. हा अन्याय आहे विक्रांत. एका प्रामाणिक माणसावर झालेला अन्याय हा. असं का म्हणताय सर? आपण सगळे एकत्र आहोत. आपलं कुटुंब टिकून आहे. आपलं एकमेकांवरती प्रेम आहे. ही गोष्ट महत्वाची नाही का? आणि प्रॉपर्टी तुमच्या नावावर असली काय किंवा माझ्या नावावर असली काय, त्याने काय फरक पडणार? मला असं वाटतं की आजची मीटिंग इथे संपली असं आपण डिक्लेअर करूया. पण साहेब, मी परत एकदा सांगतो, ही मालमत्ता कोणाच्या नावावर आहे याने मला काहीही फरक पडत नाही. कारण तो माझा कधी इंटरेस्टच नव्हता. विक्रांत, जाऊ द्या आईसाहेब, तुम्ही नका समजावू त्यांना. तुम्हाला माहित आहेत ना आपले सर कसे आहेत ते? त्यांनी कधी कुणाचं काय ऐकलंय का? त्यांना जे वाटतं ना तेच ते करतात. किंवा ते तसं करवून घेतात. झेंडे, झेंडे. ऐसा माफ करा, मी आलो. झेंडे, रवी गाडी काढ. मला माफ कर ईशा. आईसाहेब, मी काय करायचं ठरवलं होतं आणि काय झालं, सगळंच उलट होऊन बसलंय. पण मला तसं काहीच नाही वाटलं आईसाहेब. असं कसं म्हणतेस? विक्रांत दिवस रात्र सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज साठी घाम गाळत असतात. गेली कित्येक वर्ष ते हे करतात, इतकं की स्वतःचं आयुष्य सुद्धा ते विसरून गेले होते. आमच्या या कुटुंबाच्या सुखासाठी आम्हाला काही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र झटणारा हा माणूस मनाने
इतका निस्पृह असू शकतो? त्यांना त्यांना कुठल्याही गोष्टीत अधिकार नकोय. पण आईसाहेब, ही चांगली गोष्ट आहे ना? असं कसं म्हणतेस तू? हे योग्य नाहीये, हे अन्यायकारक आहे. इतकं सगळं करूनही विक्रांतच्या हाती काहीच पडू नये, या कशावरही त्यांचा अधिकार नसावा. आणि आणि त्यांनी स्वतः हे दादासाहेबांना सांगावं, याला काय अर्थ आहे? तुलाही धक्का बसला असेल ना? तू तर 3,500 कोटीच्या मालकाशी लग्न केलंस आणि आता कळतंय यातला एकही छदाम त्यांना मिळणार नाही. आईसाहेब, मला एकही छदाम नकोय त्यातला. मी चाळीतल्या एका छोट्या घरातून आलीये खरी, पण हा असा मोठा बंगला, करोडो रुपये, हे कधीच माझं स्वप्न नव्हतं. मी फक्त 2 स्वप्न बघितली होती आयुष्यात आईसाहेब. पहिलं, एक साधी 10,000ची नोकरी मिळावी, म्हणजे मी आईबाबांना सुखात ठेवू शकेन. आणि दुसरं, माझा एक छोटासा संसार असावा. मी विक्रांत सरांच्या पैशांवर कधीच प्रेम नाही केलं आईसाहेब. मी प्रेम केलं ते त्यांच्यातल्या माणसावर. आणि बघा ना, आजही त्यांच्यातला तो माणूसच मोठा ठरला ना. आईसाहेब, विक्रांत सरांचंही पैशांवर प्रेम नाहीये, त्यांचं दादासाहेबांवर प्रेम होतं. तुम्हा सर्वांवर प्रेम आहे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे. मला खूप कौतुक वाटतं सरांचं. उलट आईसाहेब, मला या सगळ्या श्रीमंतीचं खूप दडपण आलं होतं, पण आज मला हलकं वाटतंय. खरंच बरं वाटतंय. खूप साधी मुलगी आहेस तू. मी आणि माझ्या आईबाबांनी एकच पोळी तेल आणि तिखट लावून खाल्ली. आईसाहेब, तिघात वाटून खाल्लेल्या त्या पोळीचा गोडवा मला माहितीये. मी सरांबरोबर कसंही आयुष्य जगू शकते, कुठल्याही परिस्थितीत संसार करू शकते. म्हणजे पैसे असू देत नसू देत, पण मला माझे सर माझ्या बरोबर हवेत. बस एवढंच हवंय मला आयुष्याकडून. ईशा, लहान लहान म्हणता म्हणता मोठ्या माणसासारखं बोलायला लागलीस तू. मला आज कोणाची आठवण झाली सांगू? साक्षात राजनंदिनी बोलतीये असा भास झाला मला. तुझ्यात आमची राजनंदिनी दिसली बघ. विलास, काय झालं तुला? हा? त्या मीटिंग मधनं असं अचानक का उठून आलंस तू? अरे घरच्यांना प्रश्न किती पडले की तुला नेमकं झालंय काय? विलास, मला माहितीये विलास, तुला माझा राग आलाय, तुझा संताप होतोय. मीटिंग मध्ये जे काही तुझ्या समोर आलं त्यामुळे तुला चीड आली माझ्याबद्दल. पण तेव्हा ती जबाबदारी स्वीकारणं मला भाग होतं विलास. माझ्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. दादासाहेबांचा विश्वास मिळवण्याचा तो एकच मार्ग होता. तुला कळतंय का विलास? तू समजून घे ना मला. विलास, तू असा पाठमोरा माझ्यासमोर किती वेळ उभा राहणारस? विलास, समजून तर घे मला.